मी दीक्षा चंदनशिवे सांगोलीची रणरागिणी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। काल आपण बातमी टाकली होती की वाडेगाव नाका ते वाडेगावपर्यंत काल रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे आणि त्या डांबरीकरणामध्ये इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे की आपण पाहू शकता की आपण पायाने जरी माती इकडे इकडे सांडली तर हे पूर्ण डांबरीकरण निघत आहे। तर मग हे किती निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि हे पैसा किती खाल्लेला आहे हे सरळ सरळ दिसते आहे आपल्याला। हे चक्क जनतेच्या डोळ्यात धूळ टाकण्यासारखं चाललेलं काम आहे सध्या। ठीक आहे। रस्ता आहे की भ्रष्टाचाराचा लेप, 6 कोटीचा धूळफेक। सांगोल्यात रस्ता चक्क पायाने उखडला। प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने जनतेच्या पैशाची कशी लूट केली जात आहे याचे जिवंत उदाहरण सांगोला तालुक्यातील वाडेगाव नाका ते वाडेगाव रस्त्याच्या रूपाने समोर आले आहे। या रस्त्यासाठी शासनाने तब्बल 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र प्रत्यक्ष कामाचा दर्जा इतका खालावलेला आहे की तयार झालेला नवा रस्ता चक्क पायाने आणि हाताने उखडला जात आहे। या निकृष्ट कामाबद्दल जाब विचारला असता ठेकेदार आणि संबंधित अधिकारी अजून 2 थर बाकी आहेत, हे फक्त खड्डे भरण्याचे काम आहे असे सांगून आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र स्थानिक नागरिक प्रश्न विचारत आहेत, जर पायाच इतका पोकळ असेल तर त्यावर कितीही चकचकीत थर लावले तरी हा रस्ता एका पावसाळ्यात टिकणार का? 6 कोटी रुपयांचा खर्च करूनही रस्ता पायाने का उखडतोय? या कामाला मंजुरी देणारे इंजिनियर्स डोळे मिटून बसले आहेत का? या भ्रष्ट कारभाराला नेमके कोणाचे अभय लाभलेले आहे? 6 कोटीचा भरघोस निधी मंजूर होऊनही ठेकेदारांनी जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आहे। रस्ता हाताने आणि पायाने निघत आहे। हा लोकांच्या जीवनाशी चाललेला खेळ आहे। ठेकेदार आणि अधिकाऱ्याच्या या भ्रष्ट युतीचा जाहीर निषेध। संबंधित दोषीवर तातडीने गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला उघड आव्हान दिले आहे।